आजच्या कथेचे नाव आहे जादुई पेटी टाइम बॉक्स. मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर एक लहानसं गाव होतं. गावात सर्व आनंदी होते. एकदा ओजस नावाचा एक गावातला मुलगा फिरायला गेला. गावात एक दिवस एक विचित्र पेटी सापडली. जुनी, लोखंडी आणि वर कोड लॉकसह एक स्क्रीन. कुठेही बटन नव्हतं, ना कुठलाही आवाज, पण त्यावर एक वाक्य चमकत होतं. तुमच्या आजच्या कृतीवर उद्याचं भविष्य ठरतं. गावातल्या शाळेतील ओजस विज्ञानवेडा मुलगा होता. ही पेटी पाहून तो चकित झाला. पेटी गावच्या मागच्या एका डोंगराच्या खड्ड्यात सापडली होती. ओजसने ती आपल्या घरी आणली आणि तिचा अभ्यास सुरू केला. एका रात्री तो चुकून त्या पेटीच्या स्क्रीनवर काही लिहून गेल्यावर एक विचित्र घटना घडली. पेटी अचानक चमकली आणि एक पेपर बाहेर आला. त्यावर लिहिलं होतं, तू उद्या शाळेत गप्प राहशील, तू मौन होशील. कुणीतरी तुझ्या मित्रावर खोटा आरोप करेल आणि तू गप्प राहशील. तू काहीच करू शकणार नाही. तू आपल्या निर्दोष मित्राची मदत करू शकणार नाही. ओजस घाबरला. दुसऱ्या दिवशी नेमकं तेच घडलं जे पेटीने सांगितलं. ही पेटी भविष्य सांगत होती. ओजसने ठरवलं, तो या पेटीचा उपयोग भविष्य सुधारण्यासाठी करेल. तो दररोज त्या पेटीला एक प्रश्न विचारत असे, मी उद्या काय चुकणार, आणि त्यावर उपाय शोधत असे. हळूहळू त्याने आपले गुण सुधारले. तो मित्रांना मदत करायला लागला. आई बाबांची अधिक काळजी घेतली. समाजकार्यात भाग घ्यायला लागला. पण एक दिवस पेटीने भयानक भविष्य सांगितलं. 10 दिवसांनी गावात एक मोठं संकट येणार आहे आणि तूच त्याला कारणीभूत ठरणार आहेस. ओजस हादरला, घाबरला. त्याने कोणतीही चुकीची गोष्ट केली नव्हती. मग चूक कशी होणार? त्याने पेटीकडे एकच प्रश्न विचारला, मी ते संकट कसं टाळू शकतो? पेटीने उत्तर दिलं, स्वतःवर विश्वास ठेव आणि इतरांना एकत्र कर. त्या दिवसापासून ओजसने संपूर्ण गावात एक मोहीम सुरू केली. लोकांमध्ये संवाद, आरोग्य शिबिर, पर्यावरणपूरक उपाय आणि सर्वात महत्त्वाचं एकत्र काम करण्याची सवय. नंतर काही दिवस लोटले आणि 10व्या दिवशी गावात मुसळधार पाऊस पडला. नदी तुडुंब भरून वाहू लागली. सर्व लोक घाबरले होते, पण ओजस आणि त्याचे मित्र आधीच अशा परिस्थितीसाठी तयार होते. त्यांनी आधीच नदीवर बांध बांधला होता. शाळा आणि घरांमध्ये सुरक्षितता साधली होती आणि गावकऱ्यांना मदतीसाठी प्रशिक्षित केलं होतं. संकट टळलं. पेटी पुन्हा एकदा चमकली आणि यावेळी स्क्रीनवर फक्त एकच वाक्य होतं, भविष्य ठरलेलं नसतं, ते घडवलं जातं. त्या रात्री पेटी गायब झाली. ओजस समजला, ती पेटी एक साधन होती, एक प्रेरणा, जी त्याला स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवायला शिकवत होती. त्या कथेवरून आपल्याला शिकवण मिळते, भविष्य कोणीही सांगू शकतं, पण ते घडवण्याची ताकद आपल्या हातात असते. जर आपण योग्य पद्धतीने विचार केला, प्रयत्न केले आणि समाजासाठी काम केलं, तर कुठलाही काळ आपल्यासमोर झुकतो.